हॅलो 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 खरखरच या ठिकाणी स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांच्या 22व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण महाराष्ट्रातून नामवंत कलावंत या ठिकाणी आपण आदरांजली वाहण्यासाठी आलो आहोत. प्रत्येकाने या ठिकाणी आदरांजली वाहिली आहे. मीही माझ्या पद्धतीने या ठिकाणी आदरांजली वाहत आहे. आपल्या लक्षात असावं, महाराष्ट्रातील ख्यातनाम आवाजाचा बुलंद बादशाह, लोकगीताचा बादशाह, माझे वस्ताद, माझे गुरुवर्य आनंददादा शिंदे यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गाण्याला सुरुवात करत आहे. कृपया लक्ष असावं. खरोखरच या ठिकाणी स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे हे आपल्यातून निघून गेले आहेत, परंतु ते त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून, त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून ते हे आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. म्हणून त्यांना मी माझ्या पद्धतीने आदरांजली वाहत आहे. कृपया एक एक शब्द ऐकावा बांधवांनो. की सोडून गेले दादा तुम्ही आम्हाला, की सोडून गेले दादा तुम्ही आम्हाला, सुना सुना वाटे हवारा, कोण सांभाळील आता या संसाराचा गाडा, कोण सांभाळेल आता संसाराचा गाडा. आणि म्हणून म्हणायचं आहे, कृपया लक्ष असावं, भारी गुणाचा दुःखी मनाचा.
महाराजांची भेट आलेली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी ज्यांच्या अनेक गाणी महाराष्ट्रभर गाजतात. तुमच्या हजारो पिढ्यांची बरोबरी आमच्या एकाच पिढीने केली. या गाण्याचे लेखक गौतम दादा मोरे यांच्या लेखणीतून अनेक गाणे साकारलेले आहेत आणि त्यांचा शेर या ठिकाणी मी गातो. लक्ष असावं. भारतात चमकणारा तो एक काज होता. अरे भारतात चमकणारा तो एक काज होता. शिंदेशाही घराण्याचा तो एक ताज होता. भारतात चमकणारा तो एक काज होता. शिंदेशाही घराण्याचा तो एक ताज होता. ज्याचा भिडायचा गगनी सूर गौतमा असा प्रल्हादाचा पहाडी आवाज होता. प्रल्हादाचा पहाडी आवाज होता. प्रेमापोटी त्यांच्या खातीर आनंददादा मिलिंद दादा यांचे सर्व शिष्यमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून म्हणायचं आहे गुरुसाठी शिष्य किती आज बघा हो जमले. आज बघा हो जमले. आज बघा हो जमले. शांतपणे आदराने शांतपणे आदराने चरणी तयाच्या अहो राजा सुराचा निजला. राजा सुराचा हिरा राजा सुरांचा निधला. खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आज आपण मालामाल झालो आहोत. कुठल्याच गोष्टीची कमी नाही. अरे पूर्वी खायला मिळत नव्हतं परंतु आज खाणं होत नाही. अरे पूर्वी न्यायला मिळत नव्हतं परंतु आज नेणं होत नाही. अरे त्या तृष्णेने एवढं छळलं आम्हाला मनोज राजा. आज त्या विहारात वंदनीला जाणं होत नाही. खरोखरच हे गाणं दादा मी आजच नेमकंच लिहिले आहे. दादाने मला पाठवलं आणि मी नेमका गाण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येकाने आदरांजली वाहिलीच आहे. परंतु माझं या वर्षीचं महाराष्ट्रात फेमस गाणं आपल्या समोर एक अंतरागात कृपया लक्ष असावं.